नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। डहाणू तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून वधना निकने पुलाजवळील रस्ता पूर्णतः पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे। यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। पुलाजवळील रस्ता वाहून गेल्याने वधना निकने यांचा संपर्क तुटला आहे। नागरिकांना पर्यायी मार्गाने फेरा मारून जावे लागत आहेत, ज्यामुळे शाळे विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। स्थानिकांनी सांगितले की हा पूल सुमारे 30 वर्ष जुना आहे। गेल्या वर्षी याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती, मात्र पावसाळ्यातील जोरदार पाण्याच्या प्रवाहात हा पूल आणि त्याचा रस्ता तोंड देऊ शकला नाही। दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते, मात्र प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। गावकऱ्यांनी या ठिकाणी नवीन आणि मजबूत पुलाच्या बांधकामाची मागणी केली असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे। जुना पूल धोकादायक स्थितीत असून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो, असे नागरिक म्हणतात। या घटनेनंतरही प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। तत्काळ रस्ता दुरुस्त करावा, पूल पुनर्बांधणीसाठी निधी जाहीर करावा, अशी मागणी होत आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर, डहाणू। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।